हाय, मी टियाना तांबे. आपल्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. मी तुम्हाला दाखवणार आहे कुरडूची भाजी. बघा, कुरडूची भाजी आता मी हिला साफ करते. बघा, पाले अशा असतात, गाव साईडला जास्त भेटतात. माझ्या पप्पांनी इकडून विकत आणले. आमच्या इथं भेटते टाकला बिकला. आता मी टाकल्याची पण भाजी तुम्हाला दाखवते दुसऱ्या ब्लॉगमध्ये. आता मी साफ करते आणि तुम्हाला दाखवते. आता मी भाजी साफ करते. पाले ना ते निवडून घ्यायचे, कारण की काय 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 पाल्यांना कीड पण लागलेली असते. तर मी तोडते याला. आता पूर्ण याला मी करते आणि तुम्हाला बारीक चिरून दाखवते. हे फेकून द्यायचं. भाज्या तर मी कापून घेतल्या, त्याला धुवून घेऊया. मग तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते. माझ्या बाबांची मम्मी होती, ती ना हाताने तोडायची, पिळायची आणि लसूण मध्ये भाजी बनायची. पण ती खूप टेस्टी लागायची. मी नाही खाल्ले, माझ्या पप्पांनी खाल्ले. सांगत होते माझ्या पप्पांना ही भाजी खूप आवडते. चला त्या भाजीला स्वच्छ धुवून घेऊया, मग तुम्हाला दाखवते. इकडं मी स्वच्छ भाजी धुवून घेतले. भाजीला लागणारी गोष्ट: जिरं घेतलंय, मिरची घेतले, लसूणला ठेचून घेतलंय, अद्रक आहे त्याला पण ठेचलंय, खोबरं घेतलंय वल्लं, अजून कांदे घेतलाय. आता तुम्हाला मी पुढची प्रोसेस दाखवते. इकडं मी कढईमध्ये तेल टाकलंय. तेल गरम झालंय, त्याच्यामध्ये मी लसूण टाकते. अजून जिरं टाकते. अद्रक पण टाकते आणि मिरची पण टाकते. कांदा टाकते. ह्यामध्ये मी खोबरं पण टाकते. भाजी टाकते ह्याच्यात. त्याला आता मिक्स करून घेते. ह्याच्यात मी आता थोडं मीठ टाकते. आता ह्याच्यामध्ये मी थोडी हळद टाकते. आता मी 10-15 मिनिटाला झाकून ठेवते. आता आपण बघूया आपली भाजी शिजली का. अजून 5-6 मिनिटं अजून शिजून घेऊया. मग नंतर तुम्हाला मी ताटात काढून दाखवते.
मिनिटं झाला तर बघूया भाजी शिजली का. आज तुम्हाला मी दाखवते शिजली का. आपली भाजी शिजली आता मी स्टोव बंद करते. नंतर तुम्हाला मी ताटात काढून दाखवते. आपली भाजी आता तयार झाली तर तुम्हाला मी खाऊन दाखवते. इकडे मी तांदळाची भाकरी पण घेतली. मी जेवले म्हणून आता मी जास्त घेतले नाहीये. एकदम छान झाले. तुम्ही पण करून बघा. हा व्हिडिओ मी इकडे संपवते. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. काय चुकलं असलं तर कमेंट मध्ये सांगा. बाय बाय.